ढोकळा 100% मऊसूत आणि जाळीदार, तेही रेशनच्या तांदळापासून. 2.5 ग्लास तांदूळ घेतले, ते आता पाण्याने धुवून घेते. आणि पाऊण ग्लास चण्याची डाळ घेतली, तेही आपल्याला पाण्याने धुवून घ्यायची आहे. आणि 4 ते 5 तास आपल्याला पाण्यात भिजवून ठेवायचे आहे. मी दुपारला चण्याची डाळ आणि तांदूळ भिजवून ठेवली आहे. आणि सायंकाळी आपल्याला चण्याची डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्याला लावून घ्यायचे आहे. मी हे मिक्सरच्या भांड्याला लावून घेतले आहे आणि त्याच्यामध्ये 1 डबा दही टाकलेलं आहे, म्हणजेच 1 चम्मच दही चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे आणि रात्रीला असंच ठेवायचे आहे. परत सकाळी त्याच्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकायचं आहे, थोडंसं हळद, अर्धा चम्मच मिरची पावडर, चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे. तर हे आपलं मिक्स करून झालेलं आहे. जास्त गाढ पण नाही आणि जास्त पातळ पण नको, आपल्याला असं बॅटर पाहिजे. तर ह्याच्यामध्ये अर्धा चम्मच बेकिंग सोडा किंवा इनो पण टाकू शकताय. मी बेकिंग सोडा टाकते. चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे. आणि 5 मिनटं असंच ठेवायचे आहे. आणि कुकरच्या भांड्यात मी ढोकळा बनवणार आहे, तर कुकरच्या डब्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे आहे. आणि त्याच्यामध्ये ढोकळ्याचा बॅटर टाकून द्यायचे. जास्त पण नको, कारण जास्त असल्याने बरोबर शिजत पण नाही. तर मी एवढं बॅटर टाकलेलं आहे. आणि कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे, पाणी टाकत आहे. आणि 1 प्लेट. आणि आता तो कुकरचा भांडा तिथे ठेवायचा आहे. कुकरचं झाकण लावून घ्यायचे आहे. आणि कुकरची शिटी काढून घ्यायची आहे. मीडियम पॉवरमध्ये आपल्याला ढोकळा शिजवून घ्यायचा आहे. तर कढईमध्ये मी तेल टाकत आहे. 3 चम्मच तेल टाकली. चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. आणि जिरा आणि मोहरी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचे. तर आपला तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी जिरा मोहरी टाकत आहे. आणि मिरची पण टाकायची आहे. तर बघा, आपले जिरा मोहरी चांगले झाले आहे. तर त्याच्यामध्ये
मिरची टाकत आहे. मिरची थोडा वेळ होऊ द्यायची आहे. आणि थोडंसं कढीपत्ता टाकायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपलं ढोकळं झालेलं आहे ते पीसेस टाकून द्यायचे आहे. आणि थोडंसं वरून कोथिंबीर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चला तर आपला ढोकळा आता रेडी झालेला आहे. आता आपण प्लेटमध्ये ठेवलेले आहे. हे बघा आपला ढोकळा तयार आहे. तर मी त्याच्यामध्ये एक दाखवते तुम्हाला ढोकळा कसं झालं. तर बघा किती जाड आणि किती सॉफ्ट, किती मऊ झालेला आहे. दाबून पण दाखवत आहे. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा.